मध्ये आणि आमंत्रित करूया एक बलाढ्य संघ दोन्ही आहेत, दोन्ही टीम मध्ये चांगले पकडपट्टू चांगले रेडर आहेत आणि ठोसा सामना नक्की पाहायला मिळेल. प्लीज वेलकम बिग अँड ह्यूज टीम जीवन ज्योत हलोली. थैंक यू डीजे. जीवन ज्योत हलोली टीम को टक्कर देने आ रही है श्री कुर्ला चषक 2024 में. प्लीज वेलकम साई कृपा वसरे. पालघर जिल्ह्यामध्ये एक दरा निर्माण करा संघ या ठिकाणी पाहू शकताय. तर मागच्या 3 वर्षामध्ये हल्ला बोल ज्यानं केला, राज्यस्तरापर्यंत मजल मारली, युवा प्रो कबड्डी पुणे पर्यंत जाताना या जिल्ह्याची आन बान शान ठेवताना साई कृपा वसरे टीम विरुद्ध जीवन ज्योत हलोली. चला आपण पुन्हा एकदा वळूया आपल्या स्वागत सन्मानाकडे आणि तदनंतर मात्र आपण पुन्हा एकदा हा सामना पाहणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत स्वप्ना म्हात्रे मॅडम, सदस्य आहेत उंबरपाडा सफाळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य. मी विशाखा पाटील मॅडम आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वप्ना म्हात्रे मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. मायेची अगदी प्रेमदार रूपदार शॉल तसेच आपल्या ह्या कीर्तीचा सुगंध चहूबाजूने पसरावा म्हणूनच हे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. या फुलाप्रमाणे आपलं कर्तृत्व सुद्धा फुलत राहावं आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. स्वप्ना म्हात्रे मॅडम वेलकम, आपलं शुभ स्वागत शुभ सन्मान वेलकम. आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की अगदी या मुख्य मंचावरती विराजित व्हा आणि या कबड्डीचा अगदी मन मुराद आनंद घ्या. दादा आमचा लय बनाना दिलदार कुर्ला क्रीडा मंडळाचा तो एकमेव आधार. निस्वार्थीपणे कार्य करतो बरदार असा जीवा भीमाचा मर्द मावळा सरदार. एक पायरी हॅलो चला सामन्याला सुरुवात होते. साई कृपा वसरे वर्सेस जीवन ज्योति हालोली और आते आते ही ढकल दिया है कोर्ट के बाहर. रेडर को पॉइंट मिला है. जीवन ज्योति हालोली आगाज बहुत बड़ा किया है. अलंकार सातवी एंड होल टीम पवन डोंगरे टेक्निकल पॉइंट दिला जातोय साई कृपा वसरे साठी आणि स्कोर बोर्ड आपण पाहतोय 1-1. पुन्हा एकदा रेडर मध्ये आल्या अलंकार सातवी नावाजलेला रेडर. जीवन ज्योति हालोली संघासाठी अनेक जाने कर्तृत्वाने आपल्या टीमला पुढे नेले. असा अलंकार सातवी मात्र पॉइंट घेऊन सुखरूप आपल्या कोर्ट मध्ये आलाय. तदनंतर मात्र साई कृपा वसरे संघाकडून रेडर आल्या 7च्या डिफेन्स मध्ये खेळतोय. तो टच करण्याचा प्रयत्न करतोय कारण दोन्ही संघ अगदी मातब्बर आहेत. पालघर तालुक्यातील अगदी नावाजलेले दोन्ही संघ आपण पाहतोय. साई कृपा वसरे एकमेकांची भिडत ही नेहमी या दोन्ही संघांची होत असते आणि एकमेकांचे डावपेच त्यांना माहिती आहे. अगदी कुणबी कबड्डी लीग असेल किंवा कुणबी वर्ल्ड कप कबड्डीचा वर्ल्ड कप ज्याला म्हटला जातो, या प्रत्येकांमध्ये एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखतोय आणि त्याच ओळखीचा फायदा किती करून घेतला जाईल. या ठिकाणी डबल थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सक्सेसफुल थाय होल्ड झाली. पॉइंट मिळाला टॅकलचा साई कृपा वसरेला. पुन्हा एकदा रेड साठी आलाय. 2-2 स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अलंकार सात्विक कॉर्नरला आपण पाहतोय.
अगदी चांगलं पदलालित्य आहे, फुटवर्क एकदम बेस्ट आहे, कारण काटेकी टक्कर होणार नक्कीच, कारण दोन्ही संघ अगदी नावाजलेले आहेत. हा सामना बघण्यासाठी मात्र खूप मजा येईल. आता ही 6 डिफेंडर आहेत, स्कोरबोर्ड 2-2 आहेत. 6 डिफेंडर मध्ये बोनस ऑन असेल. या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, सोलो टॅकल मात्र ही 99% अनसक्सेसफुल ठरते. थर्ड रेड साठी आलाय, डू ऑर डायची रेड आहे. अलंकार सातवी बसला आणि मात्र या ठिकाणी डबल थाय होल्ड केली गेली. पॉइंट मिळाले अलंकार सातवीला, पॉइंट मिळालाय आई जीवन ज्योती हालोलीला. 4-2. यस, नक्कीच टक्कर होते. कभी तेरी तो कभी मेरी दे दनादन धडाकेबाज या ठिकाणी रेड सुरू आहे. टॅकल होत आहेत, कोण पछाडलाय कोण झपाटलाय मात्र सामन्यामध्ये रंगत आले. चार 2 स्कोरबोर्ड पाहतोय. जर्सी क्रमांक 104 साई कृपा वस्त्रे संघाचा नावाजलेला रेडर मात्र रेड साठी आलाय, ज्याच्यावरती लक्ष आहे, पॉइंट आणण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. अतिशय चांगल्या सुपर रेड मारण्यामध्ये मशहूर असणारा रेडर मात्र आता मैदानात काय करेल, आतापर्यंत तुम्ही काय केले ते आठवावं लागेल आणि तोच इतिहास मात्र या ठिकाणी वर्तमानामध्ये जागृत करावा लागेल. जीवन ज्योती हालोली संघाकडून रेडर येतोय, 4च्या डिफेन्स मध्ये खेळतोय. बोनस ऑफ असणार आहे, खोलवर चढाई करावी लागेल, झुंजावं लागेल, पॉइंट साठी जरा आतमध्ये जावं लागेल, खोलवर जावं लागेल. या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि हाफ किक मध्येच डिफेंडर टच झाला, पॉइंट मिळाला जीवन ज्योती हालोलीला. पुन्हा एकदा आपण पाहतोय 7 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. या 7 डिफेंडर मध्ये रेडर आलाय साई कृपा वस्त्रेचा. 5-2 स्कोरबोर्ड आहे, 3ची पिछाडी आहे. या ठिकाणी पायाने किक मारून पॉइंट घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. चाणाक्ष डिफेंडर आपण पाहतोय जीवन ज्योती हालोली संघातले. 3 डिफेंडर मैदानात. सुपर टॅकलची संधी आहे, ही संधी घेतली जाईल काय? सुपर टॅकल महत्वाची आहे, 2 पॉइंट मिळवण्याची संधी आहे, परंतु या ठिकाणी जोखीम घेणार नाही, सुपर टॅकलचे पॉइंट देणार नाही. थर्ड रेड, भरोशाचा रेडर आलाय थर्ड रेड साठी. डू ऑर डाय ची रेड, घंटी बजती हुई, कुछ तो करना पडेगा वरना मैदान के बाहर. आणि या ठिकाणी होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, 2 पॉइंट मिळाले. जर्सी क्रमांक 12 आणि अलंकार सातवी, 2 महत्वाचे डिफेंडर, जे 2 महत्वाचे खेळाडू आहेत, ज्यांच्या भरोशावरती टीम आहे, ते दोन्ही खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर. आता मात्र कम बॅक केलंय साई कृपा वस्त्रेने. 5 डिफेंडर मैदानात मध्ये आहेत, बोनस ऑफ असेल. या ठिकाणी डबल थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु सक्सेसफुल जंप मारली, जंपने मात्र स्वतःला सावरलं आणि सुखरूपरित्या आपल्या प्रांगणामध्ये आलाय रायडर. पॉइंट मिळालाय जीवन ज्योती हालोलीला. महत्वाचा पॉइंट, कारण पवन डोंगरे इन होताना आपण पाहिला, कारण ज्याच्यावरती कव्हरची भूमिका दिलेली आहे, जो कव्हर चांगली फिरवतो असा पवन डोंगरे. 6 डिफेंडर आहेत, बोनस ऑन आहे. 6-4 स्कोर बोर्ड आहे आणि या 6-4 वरती स्कोर बोर्ड असताना पहिला हाफ मात्र प्रगती पथावरती आहे. हा पहिला हाफ प्रगती पथावरती असताना काय आता तंत्र असतील, काय कानमंत्र असतील, कसं खेळावं लागेल, यासाठी मात्र फर्स्ट हाफ मध्ये पहिला टाइम आउट घेतला जातोय. जीवन ज्योती हालोली, कुठे जाऊ नका, आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक 2024. आणि यापुढील सामना असेल पहिला पुकार, आई अष्टभुजा रानगाव विरुद्ध जय बजरंग खामलोली. आई अष्टभुजा रानगाव, जय बजरंग खामलोली, पहिला पुकार. चला, सामना सुरू झालाय.
पुन्हा एकदा 4 डिफेंडर आहेत, 6-4 स्कोरबोर्ड आहेत, कानमंत्र दिलेले आहेत. अलंकार सातवेने कानमंत्र दिलेले आहेत. त्या कानमंत्राचा पुरेपूर उपयोग केला जाईल काय, जसं सांगितलंय तसं खेळलं जाईल काय, कारण कोचची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची असते. 4 डिफेंडर असताना कशा प्रकारे मला खेळायचं आहे, आता मात्र जोखीम किती स्वीकारायचे, काय करावं लागेल, हे सर्व प्रश्नांची उत्तर मात्र इम्प्लिमेंट केली जातील ती कोर्टवरती. अजूनही भरोशाचा डिफेंडर मात्र मैदानाच्या बाहेर आहे. त्याला इन करता येईल काय, त्यासाठी काय करावं लागेल, कुठल्या प्रकारचा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे. 6 डिफेंडर आहेत, या 6 डिफेंडर मध्ये एकटा झुंजतोय, पॉइंट साठी झुंजतोय रेडर साई कृपा वस्त्रेचा. एकटा तर एकटा, कारण एकट्याच्या बळावरतीच आपण सामना जिंकू शकतो. ही जर ताकद असेल तर यानेच तुमचा आत्मविश्वास मात्र वाढेल आणि याच आत्मविश्वासाने आपण चांगली कमबॅक करू शकतो. 4 डिफेंडर पुन्हा एकदा टाइम आउट घेतला जातोय. फर्स्ट टाइम आउट, फर्स्ट हाफ मधला पहिलाच टाइम आउट साई कृपा वस्त्रे संघाकडून. आता मात्र काय रणनीती आखली जाईल, कारण खूप वेळ झाला आपण स्कोरबोर्ड पाहतोय. 6-4 कुठे जाऊ नका, आपण पाहतोय सिक्युर लाईटच्या शाख 2024. थर्ड रेड. चला महत्वाच्या थर्ड रेड साठी आलाय. आता मात्र डू ऑर डायची रेड आहे. डू ऑर डायची रेड म्हणजे आपल्याला काही करून पॉइंट घ्यावाच लागेल. जर पॉइंट घेतला नाही तर मात्र आपल्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. म्हणजे या ठिकाणी पॉइंटची गरज असताना काय झालं बघा, ज्या वेळेला थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला पवन डोंगरेच्या माध्यमातून, त्याच वेळेला अगदी जंप आउट झाला. जंपने मात्र 2 पॉइंट मिळवले. पुन्हा एकदा थर्ड रेड, एक तेरी तो एक मेरी. मागच्या वेळची थर्ड रेड साईकृपा वस्त्रेसाठी अगदी वरदान ठरली. यावेळेला जीवनज्योती हालोलीचं काय, रेडर राहिलाय मैदानात, 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत, बोनस ऑन आहे. गरज आहे पॉइंटची. ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला कव्हरने, सिंगल सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र अनसक्सेसफुल ठरला. पॉइंट मिळाला पुन्हा एकदा जीवनज्योती हालोले. नक्कीच राईट टर्नकडनं मात्र जेवढ्या पद्धतीने आक्रमकता पाहायला मिळाली तेवढंच मात्र लेफ्ट टर्नकडनं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही. त्यामुळे या ठिकाणी यशस्वीरित्या मात्र रेडर निघाला आणि ही चढाई आता बघूया आपण या ठिकाणी वस्त्रे टीमकडनं हलोली टीमच्या कोर्टमध्ये 5 प्रतिहल्ल्यात्मक रेडचा प्रयत्न करतायत. पॉईंटची पकड काय घडेल, डाबा कोपऱ्यामध्ये हलकासा प्रयत्न, माघारी परतताना सावध पवित्र्यात सेफ रेड. रेडचा प्रयत्न हलोली टीम कडनं, जीवनज्योत हलोलीकडनं रेड. जीवनज्योत की टीम की यहाँ पे रेड करता हुआ रेडर, राइट कॉर्नर में रेड की शुरुआत है. 5 डिफेंडर सामने और कमाल कर यहाँ पे लॉबी का इस्तेमाल, दिमाग के साथ चलाया जादू और जलवा भी, और पॉइंट मिले 2 पॉइंट की बढ़त के साथ यहाँ पे स्कोर बढ़ता हुआ. पॉइंट टेबल के ऊपर 9 पॉइंट तक 6 और 9 3 पॉइंट की अब बढ़त पा चुकी है जीवनज्योत हलोली टीम. सॉरी, अब यहाँ पे ये रेडर चलेगा तो लोन बच सकता है. इस रेडर को टैकल किया तो लोन देने का मौका जीवनज्योत हलोली टीम को भी है, लेकिन आने वाला समय काफी खतरनाक. टैकल किया आराम के साथ, आ बैल मुझे मार, अंदर गए, रुके, डबल माइंड के साथ रेड की. पॉइंट मिला हलोली टीम को. आता मात्र 2 डिफेंडर मैदानामध्ये पाहतोय. सुपर टॅकल आहे. जर मात्र या ठिकाणी लोनची शक्यता जर वाचवायची असेल तर या ठिकाणी टॅकल करणे गरजेचं होतं. मात्र काय घडलंय, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2, आणि या ठिकाणी 2 पॉइंट प्लस 2 लोनचे 4 पॉइंट. सुपडा साफ होतोय साई कृपा वस्त्रेचा. पॉइंट मिळत आहे 4 पॉइंट जीवनज्योती हालोलीला. त्याच वेळेला टाइम आउट सुद्धा घेतला जातोय. स्कोरबोर्ड पाहतोय 14-6. पुन्हा एकदा भरोशाचा जो रेडर आहे, ज्याच्यावरती इच्छा आकांक्षा सर्व काही आहे साई कृपा वस्त्रेचं, तोच रेडर मात्र स्वतःची जबाबदारी या ठिकाणी
पार पाडताना आपण पाहतोय आणि त्या जबाबदारीला 4 चांद लावले जातील काय, पॉइंट मिळवता येतील काय, कारण 14-6 आतापर्यंत खूप बॅकफुटला गेलेली आहे साईकृपा वस्त्रे. हाफ टाइम सुद्धा या ठिकाणी पंच सचिन सावंत घोषित करतायत. कोर्ट चेंज होईल उत्तरार्धामध्ये काय घडेल, कारण मागच्या वेळी 3ची पिछाडी असताना जय मच्छीमार डहाणू संघाने पलटवार केला होता. या वेळेला मात्र 8ची पिछाडी आहे, 8ची आघाडी आहे जीवनज्योती हालोलीकडे. तर पिछाडीवरती पाहतोय साईकृपा वस्त्रे. काय घडेल, काय होईल, कोण बाजू मारेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील उत्तरार्धात. म्हणूनच कुठेही जाऊ नका, आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक विशाल पाटील अँड कंपनीचा 2024. और यहाँ पे रेड करता हुआ रेडर जीवन ज्योत हल्लू टीम का ये रेड मास्टर रेड पे आए अनुभवी रेडर है, इनके पास एक्सपीरियंस बहुत अच्छा है, लेकिन टीम यहाँ पे पीछे चल रही इस मैच में क्योंकि हलोली टीम को अब वापसी करनी पड़ेगी. ये मैच बनाना है तो ये सेकंड हाफ है, मैच अब जीत के कगार के ऊपर. आखिरी 5 मिनट में कौन लीड पे रहेगा देखते रहिए. कुर्लाई चषक 2024 श्री कुर्लाई चषकचा थरार संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि इथे सामना आहे पालघर तालुक्यातील 2 संघ एकमेकांसमोर संघर्ष करताना. एका बाजूला पाहतायत आपण कोर्ट आहे जीवनज्योत हलोली, तर रेड आहे साईकृपा वस्त्रे टीम कडनर. उजवा कोपरा चढाईमध्ये सांभाळताना मुख्य रेडर आणि मुख्य रेडर केली पकड. ठोसा टॅकल पॉइंट मिळतोय जीवनज्योत हलोलीला. 6 का डिफेंस यहाँ पे रेड साईकृपा के कोर्ट में जीवनज्योत हलोली की. रेडर यहाँ पे अनुभव के साथ रेड करेंगे. मेन रेडर क्या बोनस अटेम्प्ट किया है, क्या मिलेगा बोनस जीवनज्योत हलोली टीम को. 6 के डिफेंस के सामने 7 के डिफेंस के सामने बोनस लेना ये प्लस पॉइंट रहता है कबड्डी में. स्कोर को आगे ले जाने के लिए बोनस का हथियार इस्तेमाल करते हुए रेडर. बोनस पॉइंट मिला जीवनज्योत हलोली टीम को. 6 और 16 फासला है 10 पॉइंट का. रेडर रेड करता हुआ साईकृपा वस्त्रे पालघर टीम का. पालघर टीम दोनों भी है, लेकिन नाम बोलबाला किसका आगे जाएगा. फिलहाल 10 पॉइंट से आगे साईकृपा वस्त्रे टीम है. राज सालुंके कौन भूलेगा इस खिलाड़ी को, काफी अच्छा रेडर बनाता युवा प्रो कबड्डी में. अब यहाँ पर रेडर रेड के ऊपर जीवनज्योत हलोली का रेडर. एंटी रेडर इस बार क्या टच पॉइंट लेके जाएगा. कमाल का दिमाग लगाया शबीर बापू की तरह, पॉइंट लेके गए. बूंद बूंद से सागर बनता है, ये तो कबड्डी का पॉइंट टेबल है. ये रेड चलेगी तो फासला कम हो सकता है. 17-6 10 पॉइंट से आगे जीवनज्योत हलोली चलती हुई. इस मैच में 11 पॉइंट अब बने हैं. ये 11 पॉइंट का फासला क्या कम होगा, रेड चलेगी तो ही कम होगा. 17 साईकृपा का 6 17 जीवनज्योत के है और 6 ही पॉइंट साईकृपा के पास. 5 डिफेंडर सामने. अगला लोन देगा कौन, आगे जाएगा कौन. आने वाले 2 या 3 मिनट में लोन देती है साईकृपा टीम तो जीवनज्योत हलोली के ऊपर आने वाले समय में सिकंजा कस लेगी. श्वासात ध्यासात रक्तात वेळेनुसार खेळावं लागतं. डू और डाय रेड. तिसरी चढाई गुणाच्या शोधात. पलटी मारली, पॉइंट मिळतोय साईकृपा वस्त्रे. इस रेड पॉइंट के साथ साईकृपा वस्त्रे टीम 7 पॉइंट पर. 10 पॉइंट का फासला अभी भी उनके सामने चुनौती का पल है. रेड करता हुआ रेडर इस बार जीवनज्योत हलोली टीम का. राइट कॉर्नर में ये रेड है, बोनस भी ऑन है और एडवांस टैकल काफी एडवांस गया. यहाँ पे लेफ्ट टर्न पॉइंट मिलेगा जीवनज्योत टीम को. जीवनज्योत हलोली टीम आगे बढ़ती ही जा रही है. पॉइंट का फासला बढ़ता जाएगा या नहीं आने वाला तय समय करेगा. ये रेडर चलेगा तो टीम वापसी करेगी. बोनस या टच पॉइंट या बोनस पॉइंट. राइट कॉर्नर से यहाँ पे काफी फुटवर्किंग तेज है और कमाल का पवन शेरावत कॉपी बुक में पॉइंट मिला. रेड पॉइंट सक्सेसफुल.
रेड करता हुआ जीवन ज्योत हल्द्वानी टीम का ये खिलाड़ी 6 डिफेंडर सामने 2-2 चेन के साथ। जीवन ज्योत हल्द्वानी टीम वक्त निकालना चाहती है, लेकिन वक्त के साथ अपने पास लीड बनानी चाहती है। ये पॉइंट ऐसी हाराकिरी चलेगी तो साई कृपा के सामने बहुत ही बड़ा चुनौती का पल आने वाला समय तय करेगा। लोन देगा कौन? लोन देना बहुत जरूरी है। साई कृपा टीम यहाँ पे लोन देती है तो वापसी करेगी, ये जानती है जीवन ज्योत हल्द्वानी टीम। लोन बचाने की साजिश जीवन ज्योत की पूरी तैयार है, लेकिन यहाँ पे रेड चलेगी तो मौका साई कृपा को है। ये रेडर क्या घुमा सकता है? वक्त के साथ चलता है, उसे ही स्टार कहती है दुनिया। जब इसमध्ये रेडचा प्रयत्न करताय जीवन ज्योत हल्द्वानीचे अनुभवी कबड्डीपटू, कित्येक वर्ष कबड्डी सातत्याने खेळत आलेले आहेत। मागच्या 7 ते 8 वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या टीमला सांभाळताना उभं करताना जीवन ज्योत हलोली या टीमचं वर्चस्व राखताना आणि आता आघाडी मात्र शाबूत ठेवतील का? 8-19 गुणसंख्या असताना 19 गुणसंख्येवर खेळतोय जीवन ज्योत हल्द्वानी संघ। 11 गुणांची आघाडी आहे। 11 गुणांच्या पिछाडीवर खेळताना साई कृपा वसरे टीम। श्री कुर्लाई चषक 2024चा थरार विशाल पाटील, एक महाराष्ट्रात नावाजलेले संघ प्रशिक्षक आणि मात्र एक महिला कबड्डीपटू पालघर जिल्ह्याचं नाव मोठं करणारे अनेक कबड्डीपटूंनी मात्र केलं। ऐश्वर्या काळे, त्याचबरोबर बघितलं आपण तर ऐश्वर्या पाटील असतील, हर्षदा पाटील असतील, अशा अनेक राष्ट्रीय कबड्डीपटूंनी, पूजा पाटील असतील, लगातार 5 वेळा राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत। पुरुष कबड्डीपटूंनी सुद्धा पहिल्यापर्यंत रोशन वैद्य असतील, नरेश ढिंडले असतील, राहुल सवर असतील, असे अनेक असतील, रुपेश अधिकारी असतील, अशा अनेक राष्ट्रीय पटूंनी मात्र या पालघर जिल्ह्याची आन बान शान नेताना पालघर जिल्ह्याचं अस्तित्व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धे मात्र राखलंय आणि तेच राखण्याकरिता अशा कबड्डी स्पर्धा होणं गरजेचं आहे। ते सातत्यपूर्वक परंपरा जतन करताना श्री कुर्लाई चषक 2024चा कबड्डीचा थरार सफाळ या सिटीमध्ये पाहतायत। पाटील नेटवर्क लाईव्ह यूट्यूब कबड्डी स्पर्धा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र, 4 नाईट कबड्डीचा थरार जोडले जा। पाटील नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लगातार 4 नाईट पालघर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अनुभव घ्या। इथे बघायला मिळतील राज्य स्तरावर पोहोचलेले कबड्डीपटू, इथे खेळताना बघायला मिळतील राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेल्या कबड्डीपटू, महिला कबड्डी खेळाडू इथे बघायला मिळतील। पुणे प्रो कबड्डी युवा प्रो कबड्डी पर्यंत स्टार बनलेले सुपर 10 लगातार मात्र कित्येक वेळा रेकॉर्ड करणारे, हॅट्रिक करणारे कबड्डीपटू या मैदानात राहुल सवर सारखे बघायला मिळतील। रेडचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतो। जशी क्रमांक 10 उजव्या कोपऱ्यामध्ये रेड, साई कृपा वसरेचा रेडर, छोटा फटाका बडा धमाका, वेळ आहे करण्याची, बोनस प्लस पॉइंट आणला तर संधी असेल आणि पकड केली तर हालुलीची ताकद वाढेल। पॉइंट की पकड, संघर्ष मोठाच आहे आणि इथे स्ट्रगलिंग करून माघारी परतलाय। रेडचा प्रयत्न, डू और डाय रेड, हे प्रभु ये क्या हुई? टेक्निकल पॉइंट मिला है, दोनों के दोनों रेडर कोर्ट में आए साई कृपा वसरे टीम के। 4 मिनट बाकी है, याद करो वो पल, यू मुंबा ने लोन दिया था पटना पायलट के ऊपर को, या वहां पे कप्तान थे अनूप कुमार। यहाँ पे हो सकता है लोन दे सकती साई कृपा वसरे, लेकिन उस पल को, लम्हे को याद करना पड़ेगा। और यहाँ पे टैकल पॉइंट, छोटा तीर घाव रानगाव आणि खामलोली, तिसरा पुकार एंट्री गेटवर हजर राहायचंय। चला दोन्ही संघ प्रवेश द्वाराजवळ हजर राहा। सगळ्या प्रेक्षकांचं मी श्री कुर्लाई चषक 2024 मध्ये सुरेश पाटील कॉमेंटेटर हार्दिक स्वागत करत आहे।
नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघ आपण किट आणि शूज घालून रेडी राहायचंय. शूज घालून रेडी राहायचंय दोन्ही संघ. आंबोली राजगाव 38 का मोमेंट था. ये रेडर पॉइंट लेके आया. मोमेंटेबल रेड पॉइंट लेके आया है रेडर. फासला अब रह गया है लोन के बादल मंडराते हुए जीवन ज्योत हलोली टीम के सामने. साई ग्रुपा वसरे टीम यहाँ पे मौके की तलाश में है. कोई गलती ना कर बैठे, इसके वजह से कप्तान ने बोला है कि ना भाई ना, यहाँ पे वक्त निकालो. ये रेडर अंदर आने की कोशिश करेगा. मैंने बोला था एक गलती बहुत भारी हो सकती है, वो गलती हो गई. डिफेंस ने गलती कर बैठे और यहाँ पे जीवन ज्योत हलोली इस मैच में जीवित रहेगी लीड के साथ 15-23. फिर एक बार 8 पॉइंट का फासला अभी भी हो सकता है. ये रेड चलेगी तो साई ग्रुप वैसे टीम के सामने चुनौती कपल. रेडर क्या चलेगा या टैकल करेगा डिफेंडर. लेफ्ट कॉर्नर राइट टर्न किसको टच करेगा. 4 का डिफेंस है, सिंगल डिफेंडर सामने 2 के चेन के साथ. कौन आगे आएगा, हलोली या वसरे. और ये रेडर को दबोचा. मौका दोनों को मिला. रेड टैकल करते, लोन देते, मैच में 2 या 3 पॉइंट से पीछे रहते, लेकिन यहाँ पे 9 पॉइंट का फासला अब सामने आया है. सुपर टैकल ऑन की यहाँ पे मोमेंट चालू है और पूरा वक्त निकालेंगे. होशियार खिलाड़ी अनुभव के साथ खेलने वाले हैं. लेकिन आप कौन सा रेडर इस मैच में जान छिड़क देगा साई ग्रुपा वसरे टीम का, क्योंकि आगे जो रेड होगी उस रेड में पॉइंट लाती है साई ग्रुपा वसरे टीम, तो उनके मेन रेडर सपोर्टिंग है वो वापस आ सकते हैं. हीट नंबर 10 का रेडर यहाँ पे कुछ मैजिक लेके आएगा. ये रेड चलेगी तो मौका है. इस रेड में पॉइंट लाना बहुत जरूरी है. टच पॉइंट या टैकल पॉइंट. ये रेड मोमेंटेबल इस मैच की साई ग्रुपा टीम के लिए. और ये दबोचा अब पूरी तरीके से शिकंजा कस लिया है. जीवन ज्योत हलोली के उस रेडर ने मैच को पलटा. आखिरी खिलाड़ी था, लोन के बादल थे. सुपर रेड की सुपर से डुपर 4 पॉइंट लेके आया और जो पॉइंट का फासला कम होना था वहां पे साई ग्रुपा वसरे टीम इस मैच को हाथ से छोड़ दे बैठी और ये मैच जीवन ज्योत हलोली के दस्तानों में जा चुका है. विजयाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी जीवन ज्योत हलोली टीम शक्ती भक्ती युक्तीचा खेळ, कबड्डी बुद्धीचा सुद्धा आहे, नजरेचा आहे. आणि इथे मॅच विजयाच्याकडे जाताना जीवन ज्योत हलोली 15-26 11 गुणांची आघाडी मात्र घेतली आहे जीवन ज्योत हलोली टीमनं. या पुढील पुरुष अ गटाचा भन्नाट सामना आपल्या समोर पाहायला मिळेल. औपचारिकता बाकी आणि मॅच जिंकली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जीवन ज्योत हलोली टीम करतात. तेवढंच गोड कौतुक साई ग्रुपा वसरे टीम. या डीजे